तुम्ही ज्यावेळेस हे बघता, कुठल्याही इन्स्टिट्यूटचं, कोचिंग इन्स्टिट्यूटची ॲडव्हर्टिजमेंट बघता, कोचिंग इन्स्टिट्यूटचं नाव बघतात, तर तुम्ही सगळ्यात पहिले काय बघता हो? त्या कोचिंग इन्स्टिट्यूटच्या बाहेर लावलेले नावं, की आम्ही किती जणांचं सिलेक्शन दिलं आहे. मी कोचिंग इन्स्टिट्यूटचा ओनर आहे. मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगतो, जरी माझं कोचिंग इन्स्टिट्यूट आहे, कोचिंग करून कुणीही पास होत नाही. जेवढे तुम्हाला नावं दिसत आहेत, जेवढे तुम्हाला विद्यार्थी दिसत आहेत, त्यांचं पास होण्यामागचं, सक्सेसफुल होण्यामागचं एकच कारण आहे, आणि ते आहे त्यांची सेल्फ स्टडी. कोचिंगचा हात, कोचिंगची साथ फक्त एवढीच, की ते तुम्हाला मार्ग दाखवतील, की इंग्लिश करायचं आहे रे बाबा असं कर, मराठी करायचं आहे रे बाबा असं कर, अवघड कॉन्सेप्ट्स मी तुला समजावून सांगतोय त्या रिवाईज कर, त्या रिवाईज केल्यानंतर तू स्टँडर्ड बुक उचल, स्टँडर्ड बुक उचलल्यानंतर तू स्टँडर्ड बुकमधून वाच. एवढंच सांगायचं काम आहे. कोचिंग तुम्हाला, कोचिंगच्या बाहेर लावलेले जेवढे बॅनर्स दिसतील, पोस्ट दिसतील, सगळे खोटे आहे. कारण की कोचिंगचा हात फक्त 50%, मी म्हणतो 50 नाही 20%च आहे. तुम्हाला सेल्फ स्टडीने करायचं आहे. लावलं आहेत त्या मुलांनी क्लासेस, लावलेले नाही असं नाही म्हणते मी, त्या मुलांनी क्लासेस जॉईन केलेले आहेत तिथे, पण ते फक्त त्याच गोष्टीमुळे पास झाले, आणि तुम्हीही त्या कोचिंग जॉईन केल्यावर पास व्हाल अशी गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही. कारण की तिथून गेलेल्या बॅचमधनं पास झालेल्यांचे सगळे फोटो दाखवतात, पण बॅच कंप्लीट केलेल्याचे कोणी फोटो दाखवतात का? की आमच्याकडून 10,000 विद्यार्थी गेलेत, त्यातून हे 50 पास झालेत, ते असं दाखवणार नाही कोणीच तुम्हाला. ठीक आहे. सो सेल्फ स्टडी इज द फर्स्ट अँड ऑल लाईक अटमोस्ट सॉल्युशन. एवढंच एक तुम्हाला सॉल्युशन आहे, हेच तुम्हाला पास करू शकतं. बाकी तुम्हाला काही पास करू शकत नाही. कुठलाही क्रॅश कोर्स नाही, कुठलाही रॅपिड रिव्हिजन नाही, काही नाही, काही नाही, काहीच नाही.